साताऱ्यातला एक मोठी बातमी समोर आली आहे। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवण्यात आलाय। संख्याबळ दाखवत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद ताब्यात घेतलेलं आहे भाजपनं। बघा, भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झालेल्या आहेत, तर राजू भोसले हे उपाध्यक्ष झालेले आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं संख्याबळ ते दाखवू शकलेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा साताऱ्यात करिश्मा पाहायला मिळालाय। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आसमान दाखवत भाजपनं सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लावलेला आहे। एक या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचाच विजय झालेला आहे। भाजपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन त्यांचं संख्याबळ दाखवत सातारा झेडपीवर भाजपनं आपला झेंडा रोवलेला आहे। जयकुमार गोरेंचा साताऱ्यात करिश्मा पाहायला मिळतोय। एक मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवण्यात आलेला आहे। भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्ष झालेल्या आहेत, तर राजू भोसले हे उपाध्यक्ष झालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं संख्याबळ दाखवू शकलेले आहेत आणि त्यामुळे भाजपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष झेडपीवर विराजमान झालेले आहेत। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा हा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी त्यांना दोघांनाही आपल्या झेडपीवर भाजपचा झेंडा रोवण्यात यश आलेलं आहे। एका करिश्मा आपण पाहतोय दोन्ही नेत्यांचा। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का मानायला पाहिजे। महाविकास आघाडीला भाजपला मोठं यश मिळालेलं आहे।